नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण निघालो आहे फिरायला. पहिलं जाणार आपण कोटारकरा गणपती, एकदम प्रसिद्ध मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार अमृतापुरी आश्रम बघायला. तर बघूया कसा प्रवास होतो ते. आणि अमृतापुरी आश्रम खूप मस्त आहे. तर आज आपण निघालो आहे. श्रद्धा आहे, श्रद्धाचा भाऊ आहे आणि परी. तर बघा केरळ कसं दिसतं ते, खूप छान आहे. रस्ते वगैरे एकदम इथं खूप छान आहेत, खड्डे नाहीत काय नाही, एकदम डांबरी रोड, एकदम मस्त. तर चला बघूया. हे इथे आहे आपलं शिव मंदिर. आणि कुठे बाहेर जायचं असेल तर इथे मंदिरात बाहेर इथे एक देणगी पेटी ठेवलेली आहे. त्या पेटीत काहीतरी देवाला थोडं आपल्या प्रमाणे पैसे टाकायचे त्याच्यात आणि आपला पुढचा प्रवास सुरू करायचा. चालू की मालूम नाही. तर मंडळी, आम्ही चाललो आहे कोटारकरा गणपती मंदिरात. तर तिकडची एक स्टोरी आहे उण्यप्पम बद्दल. तर उण्यप्पम म्हणजे काय असतं तुम्हाला माहीतच असेल, कधीतरी खाल्लंच असेल तुम्ही. छोटे असे साईजचे अप्पम असतात, गोल. ते गणपती देवाच्या समोरच बनवलं जातं मंदिरात. तर एकदा असं झालं की त्यांनी जे मंदिरचे ते अथॉरिटी आहे त्यांनी ती मंदिराच्या गणपती देवाच्या समोर जे उण्यप्पम बनतात ते त्यांनी जागा त्याची चेंज केली. समोर जे आधी बनवत होते ते नंतर दुसऱ्या साईडला त्यांनी बनवायला घेतले उण्यप्पम. तर इथे अशी खासियत आहे की गणपती देवाच्या समोरच उण्यप्पम बनतात आणि ते फुलून मस्त येतात. तर जेव्हा त्यांनी जागा चेंज केली तर उण्यप्पम जे आहे ते फुललेच नाही, म्हणजे ते असे ताट राहायचे आणि टेस्ट नसायची त्याला. मग सगळ्यांनी हे असं प्रश्नम असं बघतात. प्रश्नम बघतात म्हणजे, तर प्रश्नम म्हणजे देवाला विचारतात की काय नक्की चुकतंय की उण्यप्पम का बनत नाहीये चांगलं. तर मग कळले की त्यांनी जागा चेंज केली. देवाच्या समोर जे उण्यप्पम बनत होते ते त्यांनी जागा चेंज केली, तर देवाला ते आवडलं नाही, म्हणून उण्यप्पमची टेस्ट बदलली होती आणि उण्यप्पम फुलत नव्हते. मग त्यांनी जे अगोदरची जागा होती, जे देवाच्या समोर बनवायचे, तिथेच करायला घेतले. मग नंतर उण्यप्पम फुलायला लागले, एकदम भारी टेस्ट आणि सॉफ्ट झाले उण्यप्पम. तर याच्यातूनच आपल्याला कळतं की देवाला किती उण्यप्पम आवडतं आणि किती श्रद्धा आहे लोकांच्या देवावर. तर हे प्रसाद आम्ही आता नक्कीच घेऊ मंदिरात जाऊन. तर चला बघूया. तर आमच्या सोबत राहा या गणपती मंदिराच्या प्रवासात. तर चाललो आहे आम्ही कोटारकरा गणपती मंदिरात. पाठी 2 माणसं बसलेली आहेत. एक माझा भाऊ आहे आणि एक पुतणी आहे आमची परी भाबल. फायनली आम्ही पोहोचलोय गणपती मंदिरात. मोठं मंदिर आहे.
मंदिराच्या बाजूला इथे मोठं असं तलाव आहे. हे बघा, हे उंडियापम असतं. देवाच्या समोर बनवलेलं उंडियापम आहे. त्याच्यावर साखर टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप टेस्टी आहे. प्रसाद आहे देवाचा. नक्की तुम्ही या इथे आणि देवाचं दर्शन जरूर घ्या. आतमध्ये अलाउड नाही, आतमध्ये शूटिंग अलाउड नाही म्हणून आम्ही शूटिंग काढली नाही. ते बघा. दर्शन झालंय आमचं आणि आता आम्ही निघालो अमृतापुरी आश्रम. छान दर्शन झालं. आतमध्ये व्हिडिओ काढू शकत नाही देवाचे, म्हणून मंदिरातले आतले व्हिडिओ काढले नाहीत. भारी मस्त उन्नीअप्पम खायला मिळाले. देवाचा प्रसाद उन्नीअप्पम जबरदस्त, मजा आली. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला बघूया काय मिळतं खायला. क्या आहे? मेदूवडा. बोले तो खाना. अरे खा ले, ये भी मिलन भी खाएगा. खाओगे आप? हाँ खाएगा खाएगा. हाँ? अरे खाएगा यार. सब लोग खाओगे. अरे मेदूवडा किधर आहे? हाँ मेदोड़ा मिक्स बोला. मिक्स बोला था. हाँ रुके रुको लेके आए. इतना इडली क्या कहते हैं? हाँ बड़ा इडली अरे भजी भजी हो. बड़ा इल्ला. आता परी आणि मी मस्त पाठी बसून एन्जॉय करणार ट्रिप. काय रे, कसं वाटतंय? भारी वाटतं ना मागे. ड्रायव्हर चेंज झालेला आहे आपला. आम्ही निघालो होतो अमृतापुरी आश्रमाला, अम्माच्या दर्शनाला,
पण नंतर तिथे गेल्यावर कळालं आम्हाला की आज दर्शन बंद होतं म्हणून. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी परत. चला, धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.